भाजपा तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक जण तुतारी फुंकण्यास उत्सुक असल्याचं म्हटलं जात आहे। समरजित सिंह घाटगे यांनी तुतारी हाती घेतल्यानंतर आता अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी तुतारी हाती घेण्याचा इशारा दिला आहे। वरिष्ठांना आमच्या अडचणी सांगू, त्या न सुटल्यास तुतारी वाजवायला किती वेळ लागणार आहे, असं रामराजे निंबाळकर यांनी म्हटलंय। फलटणमध्ये महायुतीत फूट पडल्याचं चित्र आहे। भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामध्ये लोकसभा निवडणुकीपासूनच शाब्दिक वार सुरू आहेत। अजित पवार यांचा फलटण दौरा असून त्या पार्श्वभूमीवर रामराजे यांच्या नेतृत्वाखाली फलटणमध्ये बैठक झाली। त्या बैठकीस रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाजपाच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं म्हटलंय। शेवटी काय करायचं आणि काय नाही हे आपल्या हातात राहिलेलं नाही, ते भारतीय जनता पार्टीच्या राज्य पातळीच्या नेतृत्वाचे त्यांचे कार्यकर्ते सांभाळण्याचं काम आहे, प्रशासनाला सांभाळण्याचं काम आहे। त्यांच्यामध्ये सुधारणा झाली तर ठीक आहे। आता प्रश्न तुम्ही जो मांडलाय त्याबाबत तुम्ही 3 महिन्यापूर्वी तुतारी सांगितली। आपले भाजपासोबत भांडण नाही, आपण हिंदुत्व मुस्लिम असे काही करत नाही। आपली तक्रार फक्त रणजितसिंह नाईक निंबाळकरांबाबत आहे। त्यांचे साथीदार गल्लोगल्ली दहशत निर्माण करतायत, या दहशतीला सपोर्ट करू नका एवढीच आपली तक्रार आहे। तेवढं त्यांना सांगून बघू, फरक पडला तर ठीक, अन्यथा तुतारी वाजवायला किती वेळ लागणार आहे, असा थेट इशारा रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिलाय। शरद पवारांशी फारकत घेतल्यापासून रामराजे निंबाळकर अजित पवारांसोबत होते। आता स्थानिक पातळीवरील वादामुळे तुतारीसोबत जाण्याचा इशारा त्यांनी दिलाय। लोकसभा निवडणुकीतही रामराजे निंबाळकर यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना मदत केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती। रामराजेंना थांबवण्यात अजित पवार यांना यश आलं नाही, हा तर मोठा धक्का बसू शकतो असं देखील म्हटलं जात आहे।